सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 42 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणी आणि रोहितने आता समजूतदारपणे एकाच बेडवर झोपण्याचा निर्णय घेतला, कारण तिचे पिरियड सुरू होते, त्यामुळे तिला बेडवर झोपण्याची गरज होती आणि त्याला सर्दी येत होती, त्यामुळे त्याला जमिनीवर झोपून चालणार नव्हतं. राणीने त्याला कम्फर्टेबल केलं. दोघेही बेडवर बसले होते आपल्या आपल्या जागी आणि राणी म्हणाली, सर माझी जोडवी द्या ना, तुमच्याकडे आहेत ना? आणि रोहित म्हणाला, नको, पायात घालताना पुन्हा जखमेला लागून घेशील, त्यापेक्षा मी घालतो, असं म्हणून तो तिच्या पायात जोडवी घालायला लागला. आणि तो तिची किती काळजी घेतोय हे बघून राणी सुखावली आणि त्याच्याकडे एकटक बघत होती. इतक्यात राहुल आणि सपना बेडरूममध्ये आले आणि राणी रोहितचा चांगुलपणा आवडून तिच्या मनातूनच म्हणाली, अहो आय लव्ह यू. आणि हे ऐकून रोहित चकित झाला. राहुल आणि सपना त्या दोघांकडे बघत होते. रोहितने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, राणी आता आपण एकटेच आहोत या रूममध्ये. आणि हे आता रोहित म्हणणार होता की हे नाटक करण्याची गरज नाही. इतक्यात राणीनं तो काय बोलणार हे ओळखून त्याच्या तोंडावरच हात ठेवला आणि त्याच्या ओठांचा तिच्या बोटांना स्पर्श झाला आणि त्या स्पर्शानं सुद्धा राणी शहारत होती. पण आता तिनं हळूच रोहितला पाठीमागं सपना राहुल आहे तसं खुणवलं आणि रोहितच्या लक्षात आलं की राणीनं पुन्हा नाटक करत आय लव्ह यू म्हटलं आहे. आणि मग रोहितनं सुद्धा बेडवर बसूनच नाटक कंटिन्यू केलं आणि तिचा हात तसाच हातात घेतला आणि घट्ट दाबला आणि म्हणाला, राणी आय लव्ह यू टू. आणि हे ऐकून राहुल सपनाला म्हणाला, बघ ते दोघे एका बेडवर आहेत आणि काय असतं ग तुझं, उगीच तुझं ऐकलं आणि बघायला आलो की ते कसे झोपते. आता चल इथून पटकन, त्यांनी बघितलं तर काय वाटेल, असं म्हणून तो तिला लगेच पाठीमागे घेऊन गेला आणि म्हणाला, तू मूर्ख आहेस, त्यांच्या अशा रोमॅन्टिक क्षणी आपण जायला नको होतं. सपना म्हणाली, असं का, मग चला माझ्यासोबत, असं म्हणून ती मॅनेजरकडे त्याला घेऊन गेली. आणि म्हणाली, रोहित सूर्यवंशी काल तुमच्याकडे वेगळी चटई मागत होते की नाही? आणि ते मॅनेजर म्हणाले, हो, असे कस्टमर मी पहिल्यांदाच बघितले. आणि हे ऐकून राहुल चकित झाला आणि काय चाललंय या दोघांचं. जे दिसतंय ते खरं की सपना आणि मॅनेजर म्हणतात ते खरं हे राहुलला कळेना. आणि आता सकाळी रोहितसोबत बोलतो असं तो म्हणाला. आणि आता इकडे ते दोघे गेले आणि रोहितनं राणीला खुणवून विचारलं, ते दोघे गेले का? राणी आता त्यानं हातात हात घेतल्यामुळे थोडी रोमॅन्टिक मूडमध्ये आली होती आणि त्याच्याकडे बघतच होती आणि एकटक बघत चालली होती. रोहितनं पुन्हा तिच्या हाताला हलवत म्हणाला, अगं गेले का ते? आणि ती भानावर आली आणि म्हणाली, हो गेले. मग त्यानं तिचा हात सोडला आणि हसून म्हणाला, राणी तू मला अचानकच अशी आय लव्ह यू म्हणाली आणि खरं तर मी दचकलोच. आणि तूही अशीच दचकत असशील ना जेव्हा मी तुला मिठी मारतो? आणि मला तर वाटलं की, असं म्हणून तो गप्प झाला. आणि राणी म्हणाली, काय वाटलं सर? रोहित म्हणाला, अगं जाऊ दे, तू झोप, थकली असशील ना? राणी म्हणाली, असू द्या, ते दर महिन्याचं असतं, पण सांगा ना काय वाटलं तुम्हाला? रोहित म्हणाला, मला वाटलं की तू खरंच माझ्या प्रेमात पडलीस की काय. या रोमॅन्टिक वातावरणात येऊन लोक असे वागतात. पण राणी विसरू नकोस, आपण बॉन्डवर काय लिहिलंय. आणि हे ऐकलं तसं राणीचा चेहरा खूप पडला आणि ती खूप निराश झाली आणि म्हणाली, सर लग्नाआधी जी मतं असतात ती लग्नानंतर नसू शकतात असं तुम्हीच म्हणता ना, मग त्या बॉन्डला काही महत्त्व आहे का, असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे बघा ना, त्यात स्पष्ट लिहिलं होतं की टच नाही करणार आणि आपलं तर टच सुरू आहे. आणि रोहित म्हणाला, राणी ते फक्त नाटक आहे. पिक्चरमध्ये नाटकामध्ये लोक किती एकत्र येतात पुन्हा वेगळे होतात, आपलंसुद्धा आहे की तसंच. आपण घरच्यांसमोर नाटक करतोय, एकत्र येतो, मिठ्या मारतो, हातात हात घेतो आणि पुन्हा बाजूला होतो. आणि तूच म्हणतेस ना ते अलाउड आहे. आणि राणीला आता म्हणावंसं वाटत होतं की सर मी आता तुम्हाला आय लव्ह यू म्हणाले, ते खोटं नव्हतं, ते नाटक नव्हतं. पण का कुणास ठाऊक अचानक
तिच्या तोंडातून ते गेलं आणि रोहित तिला म्हणाला, राणी जास्त विचार करू नकोस. या लग्नासाठी आपण दोघेही परफेक्ट होतो म्हणून आपण लग्न केलं. तुला नवऱ्याची कटकट आणि मला बायकोची कटकट नको होती. माझ्या घरच्यांना सून हवी होती, तुझ्या आईला जावई हवा होता आणि आपण हे लग्न आपल्या घरच्यांसाठी केलं. ओके. आणि राणी म्हणाली, मग सर आपल्याला काय मिळालं या लग्नातून? काहीच तर नाही. आणि रोहित म्हणाला, राणी तू असं का विचार करतेस आज? हे हॅलो, खरंच तुला मी आवडायला लागलो की काय? राणी असं असेल तर आताच सांगतोय, हे होणं शक्य नाही. तो बॉन्ड सिरियसली घे. मला कधीच लग्न करायचं नव्हतं आणि अपेक्षा ठेवणारी बायको नको होती. माझी पहिली प्रायोरिटी आणि माझं पहिलं प्रेम आहे माझी देशसेवा. चल गुड नाईट, असं म्हणून तो झोपला. आणि राणी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसली आणि तिला खूप खूप वाईट वाटलं. आता राणीला झोपच येईना. रोज मनात काही नसतं तेव्हा किती पटकन झोप लागते, पण आज त्याचा प्रेमाचा पहिला अंकुर मनात फुटला आणि तिला झोप येईना. तो बॉन्ड मीच लिहून घेतला, पण सरांच्या सुद्धा तेच मनात आहे, त्याशिवाय ते तयार झाले नसते त्यावर सही करायला. आणि त्यांना बायको नकोच आहे, बायकोचं सुख नको आहे. अशावेळी मी त्यांची अपेक्षा करणं योग्य आहे का? आणि माझ्या अपेक्षा त्यांच्यावर लादणं कितपत योग्य? मी त्यांना फसवते असं होत नाही का? आणि आता राणीनं सुद्धा त्याच्याकडे पाठ केली आणि गुपचूप झोपली. थंडी वाढत चालली होती. ती पुन्हा उठली. त्याच्या अंगावर ब्लँकेट घातलं आणि रोहित जागा होता. तो म्हणाला, राणी फक्त एका बेडवर झोपलोय, पण एका ब्लँकेटमध्ये झोपायची गरज नाही. मला नकोय ब्लँकेट, तूच घे आणि झोप. आणि आता राणीच्या मनात काय आहे याची भणक त्याला लागली की काय? आणि म्हणून तो असा रूढ बोलला का, असं राणीला वाटलं. आणि अल्लड राणी आता चिडली आणि तिनं ते ब्लँकेट दोघांच्या पण पायामध्ये टाकलं आणि तशीच झोपली त्याच्याकडे पाठ करून. त्यानं मान उचलून बघितलं आणि हिला काय झालं असं त्याला वाटलं. आणि आज का अशी विचित्रसारखी करते हे त्याला काही कळेना. मग पहाटे पहाटे राणीनं तिची कूस वळवली आणि तिचे डोळे उघडले तेव्हा तिच्या अंगावर ब्लँकेट होतं आणि त्याची पाठ तिच्या डोळ्यासमोर होती. रात्रभर रोहित हाताची घडी घालून एका कुशीवर झोपला होता तिच्याकडे पाठ करून. आणि राणीच्या मनात मात्र पहाटे पहाटे पुन्हा त्याच्याविषयीचा सगळ्या प्रेमभावना दाटून आल्या. त्याचे सगळे स्पर्श आठवायला लागले आणि राणीनं हळूच तिचा हात उचलला त्याच्या अंगावर ठेवण्यासाठी. पण तिला खूप भीती वाटत होती. तिचे श्वास गरम होत होते आणि हात थरथर कापत होते. तरीही तो झोपलाय या संधीचा फायदा घेऊन ती त्याच्या अंगावर हात टाकणार इतक्यात रोहितनं कूस वळवली आणि छताकडे तोंड केलं. तशी राणी घाबरली आणि पटकन हात खाली ठेवला आणि डोळे मिटून गप्प झोपली. आता रोहितचं लक्ष गेलं. राणी थोडी अडीकडे सरकली आहे असं त्याला वाटलं आणि झोपेमध्ये सरकली असेल असं वाटून त्यानं घड्याळात बघितलं. पहाटेच्या 5:30 वाजले होते. रोहित आता उठलाच एक्सरसाइज करण्यासाठी आणि त्याने टी शर्ट काढून फेकलं आणि एक्सरसाइज करायला लागला. डिप्स काढायला लागला आणि राणी त्याच्याकडे स्पष्ट डोळे उघडून बघत होती. त्याचा चेहरा राणीकडे नव्हता, त्यामुळे ती मनसोक्त त्याच्या शरीरावरून तिची मादक नजर फिरवत होती. एकटीच लाजत होती, गालात हसत होती. तो जसजसे डिप्स काढत होता तशी राणी तिचे पायावर पाय घासत होती आणि रोशन तिला चिडवायचा. आमचा रोहित दादा खूप हँडसम आहे, बॉडी बिल्डर आहे आणि राणी वहिनी तू किती नाजूक आहेस, त्याचं प्रेम तुला सोसेल का वगैरे वगैरे. आणि आता ते सगळे शब्द राणीला खूप हवेसे वाटत होते. पण काय करणार, हा रोहित कुमार संन्यासी होण्याचं वचनच कोणाला तरी देऊन आल्यासारखा वागणार म्हणजे वागणार. आणि याला कसं कन्व्हिन्स करू की आता मला काहीतरी होतंय, त्यांच्या स्पर्श करण्यानं मी घायाळ होते आणि आपण नवरा बायकोसारखं राहूया, खोटं नाही तर खरं असं म्हणण्याची राणीला फार फार इच्छा होती. पण
ती त्याला असं इतकं सहज आणि लवकर स्पष्टपणे सांगू शकत नव्हती. ती फक्त सध्या त्याच्या पिळदार शरीर यष्टीकडे बघून नेत्रसूख घेत होती. आणि आता रोहित उठला तसं तिनं डोळे झाकून घेतले. त्यानं तिच्याकडे बघितलं आणि पिरियडमुळे थकून झोपली. बायकाचे किती प्रॉब्लेम असतात ना. आणि रात्री तिचा प्रॉब्लेम हा शब्द ऐकून आता त्याला ते आठवलं आणि हसूनच आंघोळीला गेला. राणी उठली, त्याचा मोबाईल घेतला आणि काल तो काय बघत होता हे पाहिलं. आणि त्या घोड्यावरचा त्या दोघांचा स्लो मोशनमधला व्हिडिओ बघून राणी आणखीनच त्याच्या प्रेमात पडली. कारण खरंच घोड्यावर तो खूप जास्त रुबाबदार दिसत होता. उलट राणीच त्याला सूट होत नाही. आणि मीच नशीबवान आहे, तो माझा नवरा आहे असं तिला वाटलं. मग तिनं रोशननं पाठवलेले फोटोसुद्धा बघितले दिवाळीचे, ज्यावेळी ती त्याला उठून लावत होती आणि त्याच्या मांडीवर त्याच्या मिठीत पडली होती ते फोटो. आणि त्या फोटोत कुठेही आपण नाटक करतोय असं दिसत नव्हतं. त्याच्याही आणि तिच्याही डोळ्यात काहीतरी वेगळीच भाषा दिसत होती. पण ती डोळ्यातली भाषा मनाला कळत नव्हती आणि ती कधी ओठांवर येणार यासाठी दोघांना प्रतीक्षा करावी लागणार होती. राणीनं आता ते सगळे फोटो, तो व्हिडिओ स्वतःकडे पाठवून ठेवला, तिला हवं तेव्हा बघण्यासाठी. आणि जेव्हा तो परत आला बाथरूममधून तेव्हा राणी उठून बसली होती. आणि आता तो आला पूर्ण कपडे घालून आणि राणीला वाटत होतं तो टॉवेलवर येईल. आता त्याला असं टॉवेलवर बघण्याची वगैरे लाज वाटणार नव्हती. नवऱ्यापासून काय लाजायचं असं तिला वाटत होतं. आणि राणीचे विचार आता बदलायला सुरुवात झाली होती. आणि का नाही बदलणार. ती निर्जीव बाहुली नव्हती जी तिला कसंही हँडल करायला. ती एक जिवंत व्यक्ती होती जिला मन होतं, भावना होत्या. ती स्त्री होती आणि तिच्या भावना नाजूक कोमल होत्या. लग्न झाल्यानंतर तिनं त्याच्याकडून अपेक्षा ठेवलीच नव्हती, पण तिच्या सगळ्या नाजूक प्रणयी भावना रोहितनं त्याच्या स्पर्शानं जागवल्या होत्या. आणि म्हणून राणी बदलली होती, यात तिचा दोष नव्हता. आणि आता ती त्याला नवरा मानायला लागली. पण आता रोहित कधी बदलेल, त्याचे विचार कधी बदलतील हे तिला माहीत नव्हतं. मग तो तिला बघून म्हणाला, उठलीस का? झोपायचं ना अजून थोडा वेळ. आणि ती काहीच नाही बोलली. आणि रोहित पुन्हा म्हणाला, राणी मी तुला काहीतरी म्हणालो, तू रात्रीपासून असं का वागते ग, कुठं हरवलीस? आणि राणी भानावर आली आणि म्हणाली, काय झालं, तुम्ही काही म्हणालात का? आणि रोहित म्हणाला, काही नाही. आणि तो बाहेर गेला. आणि इतकी थंडी आहे, सर्दी आहे आणि यांना बाहेर जायची गरज होती का? अंगात स्वेटरसुद्धा नाही असं म्हणून राणी काळजी करायला लागली. पुन्हा सगळ्यांनी नाश्ता केला. रोहितची सर्दी कमी होण्याऐवजी वाढली होती. राहुल म्हणाला, रोहित अरे स्वेटर घाल. रोहित म्हणाला, दादा अरे मी आणलाच नाही, मी विसरलो. राहुल म्हणाला, ओके मग म्हणायचं ना मी 2 आणलेत. सपना जा एक स्वेटर घेऊन ये. सपनानं राहुलचा एक स्वेटर आणला, रोहितला दिला आणि म्हणाली, रोहित भाऊजी तुमची पॅकिंग तुम्ही केली की तुमच्या बायकोनं? आणि बायको असताना तुम्ही का पॅकिंग केली? राणी आता गप्प बसली. आणि रोहित म्हणाला, वहिनी मला नाही आवडत कोणी माझी कामं केलेली, म्हणून मीच पॅकिंग केली. सपना म्हणाली, ती बायको आहे तुमची आणि तिनं पॅकिंग केली, ती सुद्धा आवडणार नाही का? आणि इतर वेळी तर किती प्रेम दाखवता, मग एकमेकांचं काम करायला काय झालं? आणि आता दोघे गप्प बसले. राहुलला सुद्धा थोडा थोडा डाऊट यायला लागला होता. मग आज काही राहिलेले पॉईंट ते बघायला जाणार होते. तिथला पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेला तलाव, निसर्गाचं सुंदर दर्शन वगैरे ते घ्यायला जाणार होते. आणि राहुल रोहितला एका बाजूला घेऊन म्हणाला, रोहित मी एक विचारू का? आणि रोहित म्हणाला, विचार ना दादा, इतका काय विचार करतोस? राहुल म्हणाला, तू मॅनेजरला वेगळं ब्लँकेट आणि चटई का मागितली? तसा रोहितला धक्का बसला आणि तो म्हणाला, तो घाबरला आणि म्हणाला, दादा हे तुला कोणी सांगितलं? राहुल म्हणाला, कोणी सांगितलं मला कसं कळलं ते गरजेचं नाही रोहित, हे खरं आहे की नाही ते फक्त सांग. आणि आता रोहित घाबरला आणि पुन्हा एक चांगली थाप मारत म्हणाला, दादा अरे तिला पिरियड आलेत आणि अशावेळी तिला ऐसपैस झोपायला नको का? त्यामुळे तिला अख्खा बेड द्यावा लागेल ना, म्हणून मी खाली झोपणार होतो.
पण मला ते काही मिळालं नाही आणि नाईलाजाने राणीला त्रास होतोय माझ्यामुळे. तिला कंजेस्टेड जागेत झोपावं लागतंय. राहुलला आता रोहीची थाप पटली आणि तो टेन्शन लेस होऊन हसला आणि म्हणाला, असं होय, मग असू दे. आणि तू तिची काळजी घेतोय, तिच्यासाठी मेडिकलमधून जाऊन काय आणलं हे कळलं मला, असं म्हणून राहुल हसून निघून गेला. आणि रोहितचा जीव भांड्यात पडला आणि म्हणाला, थँक गॉड, आता बहुतेक हे वेगळं झोपण्याचं नाटक बंद करावं लागेल. एका बेडवर लांब लांब झोपू शकतो आम्ही, हे कळलंय आता. घरचा बेडसुद्धा हॉटेलच्या बेड इतकाच मोठा आहे. मग राहुल सपना आणि राणीला म्हणाला, आपण उद्या निघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला जे काही शॉपिंग करायची असेल ती आत्ताच करा. आणि सपना शॉपिंग करायला गेली, राणीसुद्धा शॉपिंगला गेली. आणि राणीला मात्र काही घ्यायचं नव्हतं, फक्त तिला तिच्या भावासाठी काहीतरी घ्यायचं होतं. खूप दिवसापासून तिच्या भावाला एक वस्तू आवडली होती, जी तिला इथे भेटली पण ती महागच होती. तिच्या पर्समध्ये तिने पैसे चेक केले आणि त्या दुकानदाराला म्हणाली, दादा थोडे पैसे कमी करा ना, माझ्याकडे इतकेच आहेत. तो दुकानदार म्हणाला, ओ ताई, ऑलरेडी मी 80 रुपये कमी केले, अजून किती कमी करू? आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर ठेवा बरं, हे स्वतःची ऐपत बघायची नाही आणि उगीचच यायचं. असं म्हणून त्या माणसाने राणीच्या हातातून ती वस्तू ओढूनच घेतली आणि म्हणाला, 50 रुपयासाठी कटकट करतात. राणीला आता खूप वाईट वाटलं. राणी बारीक चेहरा करून ती वस्तू तिथेच ठेवली आणि निघाली. इतक्यात पाठीमागे त्या दुकानदाराच्या सणसणीत कानाखाली दिल्याचा आवाज आला. राणीनं चकित होऊन मागे बघितलं तर दुकानदार गाल पकडून बसला होता आणि त्याला कानाखाली देणारा रोहित होता. आणि रोहित म्हणाला, तिची लायकी काढण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला माहीत आहे का ती कोण आहे? आणि तो दुकानदार घाबरून म्हणाला, नाही माहीत. आणि रोहित म्हणाला, तुझ्या अख्ख्या दुकानासहित तुलासुद्धा खरेदी करण्याची ऐपत आहे तिची. ती माझी बायको आहे. नॉनसेन्स, असं म्हणून रोहितनं त्याच्या अंगावर पैसे फेकले. कीप द चेंज म्हणाला आणि ती वस्तू घेतली. राणीचा हात पकडला आणि पुन्हा तिथून निघाला. आणि राणी पुन्हा भारावलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघत होती. तर कधी त्यानं पकडलेल्या तिच्या हाताकडे बघायची. आणि आता तो तिच्यावर खूप चिडला आणि म्हणाला, तुला जर काही हवं असेल तर मला सांगता येत नाही का? मी कोणी परका आहे का? तुला कळत नाही का मला घेऊन फिरायचं आणि मग खरेदी करायची? ती वहिनी बघ, दादाचं क्रेडिट कार्ड घेऊन गेली शॉपिंगला आणि तू आहेस की इथं साधं माझ्याकडे 50 रुपये मागत नाहीच, असं म्हणून तो तिला ओरडत होता. आणि राणी त्याच्याकडे गालात हसत एकटक बघत होती. आणि रोहित म्हणाला, हे काय आहे राणी, तू मला परकी समजतेस का? हे बघ, माझ्या सगळ्या गोष्टींवर तुझा हक्क आहे, अगदी पैशांवर सुद्धा. आणि राणीनं त्याला अचानक विचारलं, आणि तुमच्यावर माझा हक्क आहे का? आणि रोहित गप्प बसला. तसं राणीनं ते सगळं त्याच्या हातात परत दिलं आणि म्हणाली, मग मला नको हे, मी कोणत्या हक्कानं घेऊ ना हे, असं म्हणून पुढं निघाली. आणि रोहित, राणी अगं बाई ऐक तरी, असं म्हणून तिच्या मागे मागे पळाला. आणि आता ती पुढे आणि तो मागे. असं बघून फिरायला आलेल्या मुली उगीच म्हणाल्या, काही मुलगी आहे, इतकी हँडसम मुलाला मागे फिरवते, बॉडीनं किती कडक आहे ना तो, आणि दिसायलासुद्धा भडक आहे, हँडसम आहे, आणि या मुलीला तो बिलकुल सूट होत नाही, असं त्या उगीच म्हणायच्या. आणि राणीनं ते ऐकलं. आता तिच्याकडे गेली आणि मागचा पुढचा विचार न करता खाडकन तिच्या कानाखाली लावली आणि म्हणाली, आणि स्वभावाने सुद्धा तो कडक आणि भडकच आहे, बघायचं असेल तर बघ, बावळट कुठली, लाज नाही वाटत दुसऱ्याच्या नवऱ्यावर नजर टाकायला, असं म्हणून राणी रागात पुढे गेली आणि रोहितनं डोक्यावर हात मारला.